बुलढाण्यात लंपीमुळे बैलपोळा बाजारात शुकशुकाट, लाखोंची उलाढाल ठप्प। सार्वजनिक ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून जनावरांवर लंपी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 832 जनावरांना लंपी चर्मरोग आजाराची लागण झाली होती। त्यापैकी 486 जनावरे बरी झाली, तर 299 जनावरांवर अजूनही उपचार सुरू आहेत आणि 34 जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे। या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे। त्यामुळे बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय। विक्रीसाठी आणलेल्या बैलांचे साज शृंगार घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। शिवाय शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचं चित्र आहे। मागच्या वर्षीच्या तुलनात कमी गिराईकी झालेले, कारण की बैल कमी झाले आणि गिराईकी पण कमी झाली। मागच्या सारखं जे सण होतं या वर्षी तसं नाही आहे। जे आम्हाला दुकानदारचे जे राहतो व तसं मागच्या वर्षीचं चांगलं, तरी पण या वर्षी जितका रिस्पॉन्स पाहिजे, जितकी आवक पाहिजे तेवढी गिरायकी नाही आहे। तरी पण सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की बा आम्हाला सहकार्य करून आमचे सर्व पोळ्याचे बैल व गणपती लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन त्यांची पूजा अर्चना करावी ही सर्व ग्राहकांना। माझ्याकडं 4 प्रकारचे बैल आहेत। एक मोठे जोडीची किंमत 550 रुपये ते 450 रुपयापर्यंत आहे। तसेच त्यापेक्षा लहान बैलांची किंमत 300 350 रुपये ठेवलेली आहे। त्याच्यापेक्षा अजून एक बैल लहान आहे, त्याची किंमत 200 ते 250 रुपये ठेवलेली आहे। आणि अजून एक छोटा बैल आहे, त्याची किंमत 100 ते 150 रुपये ठेवलेली आहे।